मुख्यमंत्री दिल्लीसाठी रवाना होतात। आज संध्याकाळी त्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर लोकसभांच्या दृष्टिकोनातून ही आजची बैठक ही महत्त्वाची मानली जाणार आहे। आणि ही थेट दृश्य आपण लाईव्ह पाहतोय विमानतळावरून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता दिल्लीला रवाना झालेले आहेत। कोल्हापूरचा दौरा होता त्यांचा आणि कोल्हापूरमधून आज ते दिल्लीला आता रवाना झालेले आहेत। आज दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि या बैठकीला जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, कोल्हापूरमध्ये होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता ते थेट दिल्लीकडे रवाना झालेले आहेत अशी माहिती मिळते। श्रद्धा, अगदी बरोबर आहे। आपण ही दृश्य पाहताय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विशेष विमान आहे आणि ते आता रनवेवरती गेल्याचं पाहायला मिळते। याच ठिकाणाहून थोड्याच वेळात ते आता उड्डाण देखील दिल्लीसाठी करणार आहेत। दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती जागा वाटप संदर्भात या ठिकाणी होणार आहे आणि त्याच बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील विविध ठिकाणी, कोल्हापूर आणि विशेषतः सांगली जिल्ह्यातील दोन्ही दौरे जे आहेत ते घाई गडबडीमध्येच आटपून दिल्लीसाठी खरं तर रवाना झालेले। आपण ही दृश्य पाहताय, कोल्हापूर विमानतळावरची ही दृश्य आहेत आणि या ठिकाणाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मुंबईसाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळतं, दिल्लीसाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आजच्या या बैठकीकडे आपल्या सर्वांचंच लक्ष असणार आहे। शेखर, अपडेट अशी होती की दोनही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असतील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील। ते कधी जाणार आहेत आणि ही बैठक जी आहे ती कधी होणार आहे, किती वाजता होण्याची शक्यता आहे? श्रद्धा, ही बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये सायंकाळी 6 नंतर होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली होती सुरुवातीला आणि म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज 4 वाजता या ठिकाणाहून निघणार होते, मात्र त्यांना देखील या ठिकाणी उशीर झालेला आहे। आता पाहिलं तर जवळपास 5:30 वाजून गेलेले आहेत आणि या ठिकाणाहून जाण्यासाठी किमान त्यांना 1 तास 1.5 तास लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीला उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत, चंद्रशेखर बावनकुळे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि विशेष करून भाजपचे वरिष्ठ नेते देखील या बैठकीला उपस्थित असणार आहे। त्यामुळं आजच्या या जागा वाटपासंदर्भातली बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण मानली जाते। अनेक जागांबाबतचा जो तिढा आहे तो या बैठकीच्या माध्यमातून सोडवण्यामध्ये आता त्या सर्वांनाच यश मिळते का हे देखील पाहणं गरजेचं आणि विशेष म्हणजे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हातकणंगले दौरा होता आणि याच खरं तर जागेसंदर्भात देखील गेल्या अनेक दिवसांपासून शंका उपस्थित होत होती आणि या जागेचं तिकीट देखील कापलं जाईल का अशी शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवण्यात येत होती आणि त्या अनुषंगाने आजचा त्यांचा दौरा होता। त्यामुळे नक्कीच ह्या जागेचं देखील काय या संपूर्ण बैठकीच्या माध्यमातून निर्णय होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। आपण जर पाहिलं तर शिवसेनेला एकूण 13 जागा ज्या आहेत त्या आता हव्या आहेत आणि त्याचीच मागणी जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून करतायत, मात्र त्या जागांमध्ये देखील कमी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत होती आणि म्हणूनच या संपूर्ण जागांसंदर्भातला तिढा जो आहे तो व्यक्त होत होता आणि त्यामुळेच नेमकी ही बैठक जी आहे ती या ठिकाणी आयोजित केली। आपण ही दृश्य पाहू शकताय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विमान जे आहे ते कोल्हापुरातून आता दिल्लीच्या बैठकीसाठी रवाना झालेले एक एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून पाहतोय। खरं तर आज ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये होणार आहे आणि याच बैठकीला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झाल्याचं पाहायला मिळते। श्रद्धा, नक्कीच शेखर, असेच जोडून रहा। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि त्यांचा विमान आपण पाहतोय, नुकतंच बैठकीसाठी ते रवाना झालेत। तिथे आपण दृश्य पाहतोय कोल्हापूर विमानतळावरून आणि जागा वाटपाबाबत आज महायुतीची दिल्लीमध्ये खलबतं होणार आहेत। दोनही उपमुख्यमंत्री असतील, अनेक भाजपाचे महत्त्वाचे नेते असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील। आज रात्री ही बैठक होईल। 1 ते 1.5 तासामध्ये विमानतळावरून दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचतील आणि त्यानंतर या बैठकीमध्ये नेमकं काय होतं, कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होते, जागा वाटपावर काय चर्चा होते, अजित पवार काय चर्चा करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। की थेट दृश्य आपण पाहतोय कोल्हापूर विमानतळावरून। आमदार संजय शिरसाट जी आपल्यासोबत आहेत। शिरसाट जी, नमस्कार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दिल्लीला गेलेले आहेत।
किती जागांचा दावा असणार आहे? मुख्यमंत्री आता दिल्लीला गेले आहेत, तिथे जी आता फायनल बैठक जी आयोजित केलेली आहे त्यात आम्हाला अपेक्षा आहे मिनिमम आमच्या 20 जागा मिळाव्यात, कारण की 22 जागेची मागणी केली होती, परंतु अखेरला हा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यायचा आहे. लोकसभेमध्ये निवडून येणाऱ्या जागेला महत्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून शिंदे साहेब शेवटी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. संजयजी, पण दिल्लीमध्ये अशी चर्चा आहे की फक्त सिंगल डिजिटच जागा मिळणार आहे. नाही, चर्चेला काही अर्थ नसतो जोपर्यंत प्रॅक्टिकली जागा वाटप होत नाही. चर्चेमध्ये भरपूर काही चर्चा होत असतात, त्या चर्चेला इतकं महत्व नसतं. अखेरला जो निर्णय जो होणार आहे त्या निर्णय प्रक्रियेमध्ये शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा आहेत आणि ते अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या समोर ती बैठक आहे. म्हणून आता फायनल जो आकडा आहे तो तुम्हाला रात्रीतून जास्तीत जास्त उद्यापर्यंत कळेल. पण संजयजी, जर काही खासदारांना आता भाजपच्या तिकिटावर लढण्याची संधी मिळाली तर त्यासाठी तुमचं काय मत आहे? नाही, असं नसतं होत. भाजपच्या चिन्हावर लढायचा प्रश्न येत नाही. एखाद्या वेळेला एखादी गोष्ट जर ऍडजस्टमेंट करायची असेल, एखादी सीटेवर, पण उदाहरणार्थ गेल्या वेळेला पालघरची सीट ही भाजपचा उमेदवार हा शिवसेनेकडे येऊन शिवसेनेच्या चिन्हावर लढला होता आणि मग तो शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर लढला तर तो त्या पक्षाचा होतो. अशी एखादी जागा जर असेल तर बाकी कोणीही कोणाच्या चिन्हावर लढणार नाही, जो तो पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. नक्कीच संजयजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर आपल्यासोबत आमदार संजय शिरसाटजी होते आणि त्यांच्याशीच आपण बातचीत करत होतो. यानंतर आपण जाऊयात कोल्हापूरमध्ये. शेखर पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत धैर्यशील माने सुद्धा आहेत. शेखर, आपण श्रद्धा बघितलं तर काही वेळापूर्वीच आता मुख्यमंत्री दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. आपल्यासोबत आता खासदार धैर्यशील माने आहेत. काय सांगाल, एकंदरीत ही महत्त्वाची बैठक आपल्या पक्षासाठी देखील असते? 100% सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आणि देशाचे नेते आदरणीय अमित भाई शाह या सर्वांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा आता वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी होणार आहे. निश्चितच यामधनं बरेचसेच उलगडे आणि येणाऱ्या भविष्याची वाटचाल यामधनं या ठिकाणी ठरणार आहे. निश्चित अनेक वेगवेगळ्या माध्यमातनं ग्राउंड रियालिटीचा टेस्ट घेत सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आज माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये होते. विविध कार्यक्रमांची या ठिकाणी त्यांनी पाहणी आणि निहाळणी केली आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनानंतर आज मुख्यमंत्री महोदय परत दिल्लीला दाखल होत आहेत. मी मनापासून या ठिकाणी आज दिवसभर त्यांच्याबरोबर काम करत असताना लक्षात आलं की त्यांच्या धावपिढीच्या ह्याच्यामध्ये आज दिवसभर कार्यक्रम करत ते संध्याकाळी परत दिल्लीला रवाना झाले. काही जागांसाठी आता तिढा आहे, तो तिढा या सगळ्यातून सुटेल असं वाटतं का? आणि आपल्या या जागेसंदर्भात देखील अनेक शंका उपस्थित होतं, तर त्याच्या संदर्भात काय वाटतं? 100% सगळं जे आतापर्यंतचे ॲझम्पशन्स आहेत ते सगळे या ठिकाणी बाजूला होतील आणि डायलॉग्सच्या फेरी असतात, म्हणजे एकाच फेरीमध्ये सगळं होईल असं म्हणता येत नाही. टप्प्याटप्प्यानं जे काही या ठिकाणी विषय आहेत ते सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आणि वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी बोलतील आणि अलायन्स पार्टनर्स म्हणून दोन्ही एकत्रपणे त्यातनं मार्ग काढतील. नक्कीच. खरं तर या ठिकाणी आपण बघितलं तर आज सकाळपासूनच या ठिकाणी सकाळपासूनच खरं तर या दौऱ्यावरती होते, अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली आहेत. नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजच्या ह्या बैठकीचं काय निरोप नेमका मिळाला होता? कोण कोण नेमकं उपस्थित असतं? कोणत्या बैठकीचं म्हटलं मला? आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीमध्ये नेमक्या आपल्या पक्षाकडून अजून कोण? आता सीएम साहेब तर आपल्या समोरच गेलेले आहेत, त्याच्यामुळं बाकी नेते मंडळी कोण तिथं त्यांना जॉईन होणार आहेत याची कल्पना मला नाही. पण स्वतः सीएम साहेब आता कोल्हापूरवरून या ठिकाणी दिल्लीला रवाना झालेत. नक्कीच. खरं तर हे आपल्यासोबत धैर्यशील माने होते. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणाहून रवाना झाले. त्यांनी नक्कीच आपल्याला या जागांसंदर्भातला तिढा जो आहे तो सुटेल असा विश्वास देखील त्याने या ठिकाणी व्यक्त केलाच पाहायला मिळते. श्रद्धा. नक्कीच शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.